महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची जिल्हा अंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेठ तालुक्यातील पिठोदी नाका तसेच दिंडोरी तालुक्यातील रासेगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या पिकअप आणि इनोव्हा वाहनांवर छापे टाकून सुमारे 14 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करून कारवाई केली होती। सदर गुन्ह्यांमध्ये वाहनावरील चालकांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील गुन्ह्यांच्या तपासात गुजरात राज्यातून गुटख्याची अवैधरित्या बेकायदेशीररित्या कुठलीही बिलं आणि जीएसटी पावती न देता पुरवठा करणाऱ्या खालील 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। किशोर गणेशराम माळी आणि उमेश वालाराम चौधरी असं आरोपींची नावं असून या गुन्ह्यांमध्ये अटक त्यांना करण्यात आली आहे। यातील आरोपी हे गुटख्यांची अवैधरित्या तस्करी करून नाशिकसह इतर कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करीत होते तसेच सदर गुटखा कोण खरेदी करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करत आहे। जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्यांचे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथकं सत्वर कारवाई करत असून गुटखा तस्करीची पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचं मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, पोलीस अंमलदार किशोर खराटे, प्रवीण सानप, गिरीश बागुल, सुधाकर बागुल, उदय पाठक, शिवाजी ठोंबरे, विश्वनाथ काकड, सागर काकड, मेघराज जाधव, मनोज सानप, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, विनोद टिळे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे।